खामगाव विधानसभा मतदान केंद्राच्या मतदान साहित्य वितरण केंद्र जे.व्ही. मेहता विद्यालय खामगाव येथे 19 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निरीक्षक सीमा सरकार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खामगाव डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या नेतृत्वात तहसीलदार खामगाव सुनील पाटील, तहसीलदार शेगाव दीपक पाजड, नगरपालिका खामगाव मुख्याधिकारी प्रशांत शेळके, आचारसंहिता प्रमुख बाळा व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वितरण करण्यात आले। मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून आपल्या परीने तयारी झाली आहे। सर्व 322 पुल्लिंग केंद्राचे पोलिंग पार्टी साहित्य वितरण केंद्रावर आलेले आहेत व साहित्य वितरण कार्य सुरू केले आहे। साहित्य चेकलिस्ट प्रमाणे तपासून घेऊन आजच आपापल्या रिस्पेक्टिव्ह मतदान केंद्रावर पोहोचतील। सर्व मतदान प्रक्रिया पदाधिकारी व पोलिंग कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त व्यवस्थित लावण्यात आलेले आहे। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण निश्चितपणे मतदान करा। निर्भय मुक्त वातावरणामध्ये सर्व मतदान प्रक्रिया पार पाडत आहे। सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी केले आहे। यावेळी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच जिल्हा पोलीस अधिकारी विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात 524 पोलीस अधिकारी व कर्मचारी मतदान ड्युटीवर लावण्यात आलेले आहे। सर्व 322 मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच साहित्य पोहोचविण्यासाठी 31 एसटी बसेस, 17 मिनी बसेस, छोटे वाहन जीप 17 या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून आपली तयारी झालेली आहे। सर्व पोलिंग पार्टीज इकडे आलेले आहेत। 322 मतदान केंद्राच्या पोलिंग पार्टीज पोहोचलेल्या आहेत। त्याचं साहित्य वितरण सध्या सुरू केलेलं आहे। साहित्य वितरणामध्ये ते आपल्या चेकलिस्टप्रमाणे ते तपासून घेऊन आजच आपल्या रिस्पेक्टिव्ह मतदान केंद्रावर पोहोचतील। सर्व तयारी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त पूर्ण लावण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांची वगैरे पूर्ण लावण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण निश्चितपणे मतदान करा। निर्भय मुक्त वातावरणामध्ये ही सर्व प्रक्रिया पार पाडत आहे। संपूर्ण व्यवस्था बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्वांनी आपला हक्क मतदानाचा नक्की बजावावा। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।